ती गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते? आषाढ महिन्यामध्ये. आषाढ महिन्याची कोणती तिथी येते? शुक्ल पक्ष तिथीमध्ये येते. शुक्ल पक्ष तिथीमध्ये आलेली पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये, तिचं नाव व्यास पौर्णिमा असं दिलेलं आहे. काही गुरुपौर्णिमा पण नाव दिलेलं आहे. मग व्यास पौर्णिमा हे कसं काय सांगितलं असेल किंवा गुरुपौर्णिमा हे कसे काय सांगितले असेल? बघा, तर आपल्या या देहाला गुरु असेल हवा. कोणीतरी गुरु पाहिजे ह्या देहाला. कोणीतरी म्हणजे कोणी कसा केला असेल याचा संबंध नाही. तुम्ही आपण भक्ती करतो याला महत्व आहे. गुरु कसं यायचे, पण आपण भक्तीचं मार्ग शिकवला त्यासाठी आपण भक्ती करतो. म्हणजे गुरु आहे, थोडासा कविना पण आहे. पण जो त्याच्यामधला जो सद्गुरु म्हणून जो आहे तो गाभा आहे. गुरु मधला सद्गुरु जो म्हणतात ना, तो हा गाभा आहे भक्तीचं मूळ. आणि हे भक्तीचं मूळ तुम्हाला आम्हाला शिकवण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी साधक पाहावे. साधक आता बघा, व्यास पौर्णिमा. व्यास कुणाचा पुत्र आहे? पराशर. त्याच्या आईचं नाव काय आहे? मत्स्यगंधा. मत्स्यगंधा ही कुणाची मुलगी आहे? सत्यवतीची मुलगी मत्स्यगंधा. ती मच्छी मारायची किंवा तिचा अर्धा शरीर मच्छीचं होतं. एवढी वास मारणारी बाई, एकदम घाणेरडी. आणि मग पराशर ऋषीने कसं काय त्याला वरलं असेल बघा. आणि त्या पराशर ऋषीच्या पोटी म्हणजे त्या मत्स्यगंधाच्या पोटी आलेला पुत्र, त्याचं नाव आहे व्यास. आणि ती व्यास पौर्णिमा आज आहे. मग एवढा तो पुत्र व्यास 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराणाचं लिखाण केलं, ज्यानं उपद्गत केले. आणि एवढा मोठा त्यानं परिवार म्हणजे त्या सगळ्या विश्वाला ते ज्ञान दाखवलं. सर्व विश्वाला व्यास मुनीने जे ज्ञान दाखवलं. आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे गुरु पौर्णिमा म्हणून असं सांगितलं की गुरुना तुम्ही बदला, तुम्ही दान करा. गुरुना वस्त्रदान, अन्नदान, धनदान, जे जे काय दान असेल ते गुरुला तुम्ही दान करा म्हणते. आणि गुरु सेवा करा, गुरु भक्ती करा. गुरु भक्ती कशी करायची आहे तर गुरु भक्ती आपण पाद्यपूजन केलं. एक माणूस भक्ती म्हणून महाराजांनी मगाशी सांगितली होती. मानस भक्ती. मानस भक्ती म्हणजे मनापासून आपण केलेल्याला मानस भक्ती म्हणतात. तसं आपण मनापासून नामस्मरण करतो. मग बीज मंत्र तुम्हाला मिळालेला आहे. मग बीज मंत्राचं आपण नामस्मरण करायला हवं. आपण वाचलं, भरपूर वाचलं, ज्ञानेश्वर मध्ये पण वाचलं, सगळं वाचलं, शास्त्र वाचलं. पण ज्ञानेश्वर मध्ये एका ओळीमध्ये असं म्हणतात की अरे अर्जुना, वेद वेदी झाला, मज नेनिता वाया गेला, कण सांडून ओपणीला कोणत्या देसा. कृष्ण भगवंत अर्जुनाला काय म्हणाले? अरे अर्जुना, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण उपद्गत केलंस तरी सुद्धा माझी तुला प्राप्ती नाही. बघा काय विचार आहे. अरे अर्जुना, वेद वेदी झाला, मग नेनिता वाया गेला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण उपद्गत केलंस तरी सुद्धा माझी प्राप्ती नाही तुला. मग प्राप्ती कशात आहे? हे गुरु करून शिकावं. आणि त्याचंच नाव आहे ध्यान. ध्यान कुणाचं करायचं आहे? गीतेमध्ये म्हणतात ध्यान मूल्यम गुरुमूर्ती, मंत्र मूल्यम गुरुवाक्य, मोक्ष मूल्यम गुरु कृपा, आणि पूजा मूल्यम गुरुपादुका. तुला पूजायचं आहे ना गुरुपादुका. ही श्रेष्ठ आहे. आजच्या पिढीमध्ये गुरुपादुका श्रेष्ठ आहे. मग गुरुपादुका कुणाला मिळाल्या पूजण्यासाठी? आपण ते आता पुन्हा लाकडाचे आणून पुजतो गुरु गेल्यानंतर. त्या लाकडात काय आहे? पण जिवंत आहे तोपर्यंत गुरु पादुका साक्षात चैतन्य स्वरूप तुम्हाला मिळतात. ते पादुका पूजा. आम्ही 50 दिवस ते निर्वशी पुजतो ते घरात. 3 तास वेळ घालवला त्या बाईने. सगळ्या दिवस त्या पुजण्यात गेला ते निर्वशी. काय मिळालं? ते तांबेच देव तांब्याच्या दुकानात मिळाले, त्यात काय मिळणार? मग पूजायचं काय? गुरु पादुका. ध्यान गुरुच करायचं, ध्यान करणे. आणि मंत्र गुरुवाक्य म्हणजे गुरुतून मुखातून कानात पेरलेला बीज मंत्र याला गुरुवाक्य म्हटलेलं आहे. आणि त्याचंच नाव आहे महावाक्य. मग महावाक्य कशाला म्हणतात आणि कसं आहे ते? ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं श्रीकृष्ण भगवंतांनी म्हणले, अरे अर्जुना,
अरे गुरु अक्षर असती दोन, त्यात उडी घेती जन, होती अमृतास. अक्षर किती आहे? दोन. नाम किती अक्षर आहे? अडीच. आणि मग अडीचचं वचन काय सांगितले? अरे म्हणले वचन वचन सब कुछ कहते कितने कहीं अपार, जिसको अडीच अक्षर मालूम है वो नक्शे का व्यापार. गीता पढ़ो म्हणले, भागवत पढ़ो, पढ़ो पंडित का सूत, जिसको अड़िस अक्षर मालूम नहीं वो शमशान का भूत, कवि ने कहा. आज 4 वेदांचं कथन केलं असेल, कुठच्या संतांनी केलं? कबीरांनीच केलेलं आहे. कोणत्या संतांनी 4 वेदांचं कथन केलं असेल? कबीरांनीच केलेलं आहे. आणि म्हणून कबीरांच्यावर वचन आहे. काय म्हटले? वचन आहे त्याच्यावर. गीता पढ़ो म्हणजे भागवत पढ़ो, पढ़ो पंडित का सूत. अडीच अक्षर मालूम नाही शमशान का भूत. अडीच अक्षर नाम याला वचन आहे आणि म्हणून वचन म्हणतात. अक्षर किती आहेत? दोन. मग पहिलं अक्षर जपते वेळी कसं जपायचं हे गुरुकडून शिकावं. दुसरं अक्षर बाहेर सोडताना कसं सोडायचं, कुंभक किती ठेवायचा, रेचक किती लागायचं घ्यायचा आणि पूरक किती सोडायचा, याच गणित आहे. हे भक्तीचं वर्म शिकण्यासाठी आपण गुरुकडे जायचं. गुरु तुमच्यात आहे, आत्मस्वरूप ईश्वर आहे. गुरु सद्गुरु कोणाला म्हणतात? जो आत्मा तुमच्या आमच्यात म्हणून उरलेला आत्मा तो सद्गुरु आहे. आम्ही सद्गुरु नाही. आम्हाला तुम्ही म्हणताय, फक्त तुम्ही पदवी दिलेली आहे सद्गुरु. माझे सद्गुरु दयानंद बाबा. आम्ही सद्गुरु नाही, आपण गुरु आहे, वाठाड आहे, तुम्हाला वाट दाखवणार आहे. आणि तो सद्गुरु म्हणून जे वाक्य आहे ते सद्गुरु तुमचा आत्मा सद्गुरु आहे. तुमच्या आत्म्याला भक्तीचं वर्म कसं दाखवायचं किंवा कसं शिकायचंय तुम्ही, हे गुरुकडून आपल्याला शिकायचं आहे. कशी भक्ती करायची आहे. कोणी म्हणतो हरी पाठवाचा, कोणी म्हणतो वाऱ्या करा, कोणी म्हणतो माळ्या करा, कोणी म्हणतो काय अमुक तमुक करा, कोणी म्हणतो मी म्हणतो ध्यान साधना करा. असं म्हणजे कोणत्या पद्धतीने हे 9 विधा भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये आपण कोणत्या प्रकारे थोडीशी भक्ती करतो. पण जी सिद्ध साधक भक्ती जो आहे ते नाम जप ध्यान साधना याच्यामध्ये सिद्धी आहे. मग ही सिद्ध होण्यासाठी आपण 5-10 मिनिटं ध्यान साधना करणं गरजेचं आहे सर्वांनी. म्हणजे त्या सद्गुरूला आळवणं गरजेचं आहे. मग पहिल्या अक्षरात कसं, मग हे गणित किती चालले, तुमचं आमचं गणित किती आहे, किती गणितावर हे चाललेला आहे. मग हे गणित किती आहे? 21,600. 21,600 गणितामधलं आपल्याला ध्यान साधण्याला किती घ्यायचं? मग पहिल्या अक्षरने आधी घेतलं, गणित किती वापरलं? तर हे जे अनुभव आहे भक्तीचे हे सहजासहजी तुमच्या डोक्यात बसणार नाही. तर याच्यामध्ये कसं तुमचा साधा सोपा मार्ग तुमचा आमचा एकच आहे की काही हरिपाठवाचा म्हणतात, माळ्या घाला, पंढरीला जावा, वाऱ्या करा, गुरुकडे या, कुठे जावा. पण हे एक भक्ती आहे. हे 9विधा भक्तीमधलं एक भक्तीचं साधन आहे. तुम्ही आम्ही हे सगळं करायलाच हवं, त्याशिवाय आपल्याला ज्ञान उपदेश कसं होणार? आपण फिरलो नाही तर जागेवर घरात बसून ज्ञान नाही मिळणार. जरा फिरलो पाहिजे म्हणजे ज्ञान कळेल. मग फिरता फिरता देव सुद्धा लिहायला बसले होते, शास्त्र लिहायला देव सुद्धा बसले होते. पण बसताना तिच्या पोटातलं बाळ तिला सांगत होत, हे म्हणा वगी चुकली बघ, वगी चुकली म्हणून सांगत होत. ते बाळ पोटातलं 6 महिन्याचं बाळ होतं पोटात. झोपली होती बाई आणि त्याच्याकडला ते लिहित बसले होते. पोटातलं वगी सांगत होत. पोटातली वगी चुकलेली, पोटातलं बाळ कसं काय सांगेल बाबा? केवढी ताकद आहे. आणि त्या बाळाचं नाव आहे अरक्तवक्र. अरक लक्षात कोणाच्या लक्षात आहे? वाचले का तुम्ही? त्या बाळाचं नाव काय आहे? अरक्तवक्र. मग देवाने कृष्णाने छाप दिली आणि म्हणजे तो एवढा मोठा म्हणजे तो अर्जुनाला सांगतोस, प्रेमाने सांगू शकत नाही की मी तुझा बाप आहे. श्रीकृष्णाचा मुलगा आहे अष्टवक्र. तरी कृष्णाने स्वतः शाप दिलेला आहे त्याला, 8 ठिकाणी वाकडा होशील म्हणून.
अष्टवक्र कुणाचा मुलगा पाटील? श्रीकृष्णाचा मुलगा. शाप कुणी दिलाय? श्रीकृष्ण दिलाय. का दिलाय? याच्यात ताटा जास्त होते म्हणून. ज्ञानाचा, म्हणून ज्ञानाचा ताटा नको, आपण सुलभ घेऊया सगळं व्यवस्थित. 8 ठिकाणी वाकडा झाला अष्टवक्र. पण ज्ञान किती होतं? चुकले 24 महिन्याचं पोटात सांगितलं होतं, बाहेर गेलं होतं. अजब करण्यासाठी गोष्ट आहे, अजब करण्यासाठी गोष्ट आहे. मग हे ज्ञान, ज्ञान होय बोला. अति मूर्ख त्या धरला, अति मूर्ख त्या धरला. जसं आपण दगडाची मूर्ती तयार करतो आणि त्या मूर्ती म्हणजे दगडाची मूर्ती तयार करताना जे आपण तिच्यावर टाकी मारतो आणि ते आकार आणतो, त्याच्यावरती ती वरती घाणेरडी सोलपाट असतात का नाही, ती काढून टाकतो आणि तिला आकार देतो. ते काढून टाकलं म्हणजे काय होतं? ती घाण होतं, ती काढून टाकलं आणि तिला आकार दिला. तसं याच्यातली जी घाण आहे ही काढून टाकायला आहे तुम्ही आणि सर्वांनी, तरच आम्हाला पुढे त्या ईश्वर सद्गुरूची प्राप्ती होणार आहे. तशी प्राप्ती होऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने भक्तगणाने साधना करायची आहे. ओम गुरुदेव ज्याला मंत्र मिळाला नसेल तरी साधा मंत्र घ्यायचा, ओम गुरुदेव नमः शिवाय भक्तीचा. सकाळी 5-10 मिनिटं आंघोळ करायची. आपण दररोज गणित चालू आहे, 21,600 द्यायचं दररोज चालू आहे, सतत आता सुद्धा चालू आहे तुमचं गणित चालू आहे. पण भक्तीच्या स्वरूपानं जे आपल्याला घ्यायचं होतं ते घेतलंय का? नाही. आपण आंघोळ करून हातपाय वगैरे धुवून सकाळी स्वच्छ पावित्र्यात असतो. मग पावित्र्यात आपल्या मुखातून नामस्मरण आलंय का? नाही. दिवसभर घेताय तुम्ही, दिवसभर काय करताय हे मला विचारायचं नाही. हे सगळं गणित चालू आहे, पण त्या गणितावर तुम्ही थांबू नका. हे मोकळच आहे, पालते म्हणे पाणी. दिवसभर हे चालतंय ना, ह्याला विषयाचा छंद आहे. नामाचा छंद नाही, विषयाचा छंद आहे. मग विषय कोणचा आहे? उद्या मिरच्या लावायचे, आता 4 माणसं येणार आहेत, उद्या त्यांना भाकरी घालायची, त्यांना ती अंक करायची, ती वापरून तोडायसाठी पाणी लावायचे, ती मोठं टिकडी ठेवायचे. हे विषय विषय झाले. म्हणून आपण म्हणतो 24 तास आमचं चालू आहे की नामस्मरण. अरे कुठे आहे 24 तास नामस्मरण? चालू आहे, पण त्याचं नाव कुठं आहे? हे विषयाचं नाव आहे सगळं, नाव चालू कुठे आहे? आणि म्हणून साधना करायची आहे. तुम्ही 50 निर्वशी घरातील पूजेत बसू नका. ती खराब दिसतात, कधीतरी त्यांना धुवून घ्या हवा त्यांनी. तुम्ही फक्त नामस्मरण करा, साधना करा. ते फोटो कागदात देव नसतो, आत्मस्वरूप ईश्वर आहे. त्या कागदाची फोटोच्या कागदात देव नाही मला. त्यांना देवाला दान एक चारा बरं खातोय तो खात नाही, आत्मस्वरूप आहे, त्याला द्या हे खाते. मग खातोय देतोय तो ईश्वर आहे. म्हणून ह्याला किंमत आहे. एका म्हशीची किंमत होती 10 लाख रुपये. आणि 10 लाख रुपये म्हटलं माझ्या म्हशीची किंमत आहे. आणि मग काही दिवसात ती म्हस, थोड्या दिवसात ती मेली. मेल्याच्या नंतर 10 लाख रुपयाची किंमत म्हणून जे व्यापारी मागित होता 2 लाखाला, त्याला त्यांनी निरोप दिला. म्हटलं बस घेऊन जावा, तुम्ही म्हणताय तशी म्हटलं घेऊन जावा. ती व्यापारी आला आणि म्हणाला ही बघा ही म्हस घेऊन जावा. तर म्हटले ही म्हशीची किंमत मी म्हटले 10 लाख सांगितली होती. हो नाही म्हटले तुम्ही म्हणता तेवढे घेऊन जावा, पण ती मेलेली आहे ना, त्यात आत्मा नाही. आता ती आत्मा गेलेला 10 लाखाच्या किमतीची म्हस, त्यात आत्मा नाही, तर तिची किंमत कोणी? तुमच्या देहात जो आहे आत्मा तोच ईश्वर आहे. आणि त्याचं नावच नाव काय आहे हे सद्गुरू तुम्हाला सांगतात. आणि त्या पद्धतीने आपण त्याचं नामजप करायचं. देव तुमच्यातच आहे, बाहेर देव नाही कुठं. कबीर महाराज म्हणतात अरे मंदिर के अंदर भूत बैठे, मस्जिद के अंदर साफ सफाई, जिस नोर में ज्योत चमकते घर खुदा का है. हे घर देवाचं आहे. आणि हेच तुम्हाला कळलेलं नाही आहे, म्हणून आपण त्या देवळाच्या तिकडे जातोय. ते म्हणतोय ते कोण लावा, ते इकडे तिकडे नारळ ठेवायला लागतात, तिथे 2 बकरी कापायला लागतात, मग आम्हाला सुख मिळणार. मग त्या बकऱ्यात तो आत्मा आहे. मग त्या आत्म्याला जर आपण कापला तर मग काय तो आत्मा काय तुम्हाला सुख देईल? काय देईल तुम्हाला सुख? मग 10,000 द्या, 5,000 द्या, 20,000 द्या, त्याने क्या कहा?
मंदिर के अंदर भूत बैठे, मस्जिद के अंदर साफ सफाई, जिस घर में ज्योत चमकते इधर खुदा काय, हे जर देवाचं आहे आणि हे आपण विसरलो आणि त्या भूतांच्या पाठीमागे लागलो आणि म्हणून देवळं हुडकायला लागले, या देवळात जायचं, त्या देवळात जायचं, तिथं देवळीस चांगला, इथं देवळीस चांगला, तिथं देवळीस चांगला. नाही नाही नाही, अरे तुमचा जसा भाव तसा तुम्हाला देईल, तुमचा जसा भाव असेल तसं तुम्हाला देईल. म्हणून देव म्हणतात मी भावाचा नाही, कुणाच्या बापाचा. आणि म्हणून त्या पौर्णिमेचं जे आपण भक्ती करायची अशा पद्धतीने तुम्ही नामजप करा. तुम्हाला मुद्रा सांगितलेली आहे. पहिली मुद्रा कशी आहे? खेचरी, काचरी, भोचारी, अभिचारी आणि पाचवी अलक्षा. पाचवी मुद्रा लावून अलक्षा तेथे प्रत्यक्ष खाली दिसेल. अजून काही लोकांना मुद्रा म्हणजे काही समजत नाही. काय मंडळी, अजून मुद्रा म्हणजे काही समजत नाही. मग पहिली मुद्रा कुठं राहते, दुसरी मुद्रा कुठं राहते, त्याची योग काय आहे, तिचे करणं काय. महाराजांनी मला सांगितलं 4 वेदाची वेद, बरोबर. मग 4 वेदाची माहिती त्यांनी सांगितली संपूर्ण आपल्याला. मग त्याची तिने चमक घेतली, नमक घेतली. मग पहिला वेद कुठं राहतो? ऋग्वेद, अर्धवेद, सामवेद, यजुर्वेद, 4 वेद आहेत. आणि पाचवा वेद गुरुच्या मांडीवर. आता ते ज्ञान, तो 5वा वेद आहे. मग 5व्या वेदाचं ज्ञान घेण्यासाठी आपण काय शिकलो पाहिजे? गुरुसेवा. आणि ही गुरुसेवा श्रेष्ठ आहे म्हणून व्यासाने हे आपल्या लिखाणातून आणून ठेवलं की या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं दिलेलं आहे. वेदांतांचं लिखाण आहे आणि ती भक्ती आपण साध्य करण्यासाठी ही गुरु पौर्णिमा ही साजरी करायची आहे आणि गुरुची सेवा करायची आहे. सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. 33 कोटी देवांनी सुद्धा सद्गुरूच म्हणजे पूजन केलं किंवा त्यांनी साधना केली, सद्गुरु सेवा केली. तशी तुम्ही आम्ही सर्वांनी सद्गुरु सेवा करणं गरजेचं आहे. मग सद्गुरु सेवा कशाला म्हणतात? आता गुरुना दक्षिणा दिली, पाद्य पूजन केलं म्हणून सेवा म्हणायची का? सेवा म्हणजे काय? सेवा करण्याचा अर्थ काय? मला आंघोळ घातली, चांगली घराकडे नेलं, पूर्ण पुऱ्या पूर्ण लाडू केले, कुर्मा केला मस्तपैकी, बाबासनी बाबा आले, बसायला चांगलं उंच दिलं, म्हणजे सेवा म्हणतात का तिला? सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे तुम्ही ध्यानानं मनानं तुम्ही नाम जप करणार आहे, त्याचं नाव आहे सेवा. तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी जिथून बघतो तुम्ही तिथं काय करताय. नाम जप करा, ध्यान साधना करा. आणि हे शिकण्यासाठी हे वेदाने आपल्या लिखाणातून सांगितले आणि हेच वेद उपलब्ध केले. त्याचं नाव आहे व्यास मुनी. ही त्या पौर्णिमेचं नाव आहे व्यास पौर्णिमा. आता पुढची येणारी श्रावण पौर्णिमा आहे. ती श्रावण पौर्णिमा कशात येते? ती पण शुक्ल पक्षामध्येच येते श्रावण पौर्णिमा. श्रावण पौर्णिमा ह्या पौर्णिमेचं नाव काय आहे? नारळी पौर्णिमा. मग नारळी पौर्णिमेला काय करायचे आपण? तो नारळ समुद्रात टाकायचा आणि हे वादळ कमी येणार आहे. मग जो ब्रह्मांडाचा नारळ समुद्रात टाकायचा आहे गुरुचरणाच्या, आणि ह्यातलं जे वादळ आहे का नाही, त्यातले खराब वादळ शिव वादळ काढून टाकायचं आणि घेऊन नारळ ते टाकायचं. त्याचं नाव श्रावण पौर्णिमा, त्याचं नाव आहे नारळी पौर्णिमा. आता कळलं का? अशा 12 पौर्णिमा आहेत. मग 12 पौर्णिमेमध्ये प्रत्येक पौर्णिमेला नाव आहे. ही पौर्णिमा कोणची, ती पौर्णिमा कोणची, 12 पौर्णिमेचे नाव आहे. तर हे उपदेश आता वेळ होतोय जास्त, आपण इथं संपूया आणि तुम्ही सर्वांनी ध्यान साधना करा, नामजप करा. आपण बोला थोडासा. आपल्या शहरात तुमची गाणं ती सेवा करून घेत नाही, मार्गदर्शन नाही. आपल्या शहरात कुठली घाण आहे ती आपली सेवा करून घेत नाही परमेश्वराचा. आपल्या शरीरामध्ये जी घाण आहे, ही जी घाण आहे ती मन वासना ओढळ गाय आहे. आणि या वासना ओढळ गायला तिचे पाय बांधायला हवे तुम्ही. आणि मग ते पाय कसे बांधायचे, वासनेला दूर कशी ठेवायची, म्हणून दृष्टी कुठे लावायची ते तुम्हाला सांगितलंय. मग दृष्टीतून तुमची मनभावना कुठे वळते, तर तुम्ही बांधून ठेवायला बघताय, पण ते संसारिक जीवाला एवढं साध्य होण्यासारखं नाही.
संसारिक जीवाला साध्य होण्यासारखं नाही. होय होय. होईल ती म्हणजे काय तुम्ही सांगितलं? प्रयत्न करा ते होणार. प्रयत्न करा होणार. तुमचं चित्त तिकडे लागायला पाहिजे. सद्गुरूंच्या तुमचं चित्त असायला पाहिजे. तुम्ही कितीतरी फिरला, तुम्ही साधना करत नाही त्या आधी सगळं द्या. इकडे महाराज म्हणतात 7 शास्त्र 18 पुराण वाचिता फुकट मारिता गप्पा अगोदर बसका लिहितो. 7 शास्त्र वाचून मुखदगत झालं. आजच्या युगामध्ये कलियुगामध्ये ज्ञानेश्वरी वाचून 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 तोंड घातली. 7 शास्त्र 18 पुराण वाचिता फुकट मारिता गप्पा. ज्ञानेश्वरी तोंडपाठ केली, 4 वेद तोंडपाठ केले, सगळं तोंडपाठ केले मस्तपैकी. पण जायच्या वेळेला प्यालेच होऊनच गेला. पाकडा नाही. अरे तू 4 वेदांचं मुखदगत केलेस तू वाकडा का झालास? तू ज्ञानेश्वरी वाचतोस ना, तर तुला वाकडा का गेला? त्या ईश्वरानं तुझ्या तोंडपाठ आहे ना ज्ञानेश्वरी, बरोबर? तुला वाकडा का गेला? 4 वेद मुखदगत आहेत ना, मग तुला वाकडा का गेला? आपण भावशून्य जे वाचन केले किंवा मुखदगत मी कशासाठी केलं? आशे पोटी मला 4 आणे मिळतील आणि मी त्याच्यावर बंगला बांधेल आणि म्हणून यासाठी आम्ही ते पाठांतर केलेलं आहे. मला खरोखर देव पाहिजे, खरोखर मला ज्ञान हवंय, खरोखर मला सद्गुरू हवाय किंवा सद्गुरू मी जनसेवा करतोय, अशा भावनेतून मी वाचलं नसल्यामुळं मला त्यांनी त्या धनाकडे बघून मी पाठांतर केलं, म्हणून मला वाकडं केलं. लक्षात आलं का? मग सगळ्या गावाला जायचं, मध्ये पाण्याचं माल घरी आता चला काय ज्ञानेश्वरी वाचतोय महाराज तोंडी पाठ. आणि ज्ञानेश्वरी वाचतोय त्याचा धंदा आहे, त्याचा व्यवसाय आहे. देवाच्या नावाखाली आम्ही जगाय शिकलेलो माणसं, देवाच्या नावाखाली जगाय शिकलेलो माणसं. मग तोंडी पाठ करणार नाही तर काय करणार? त्यावेळी तोंडी पाठ करणार पडेल. आता कळलं? देव कुठे आहे हा समजायचा आहे, म्हणून सद्गुरूला विचारायचं आहे आपल्याला. देव कुठे आहे? देव देव आहे गुरुपाशी वारंवार सांगू काय, म्हणून गुरुशी म्हणावे, रूप ध्यानाशी आणावे. माझं रूप मला दिसायला हवं, मी कसा आहे? शिवस्वरूप आहे. हे शिवस्वरूप कसं दिसेल मला? मग याला कोणची मुद्रा लावावी लागेल हे गुरुला विचारायचं असतं. तसे गुरु पण पाहिजेत आपल्याला. तुमचं भाव किती आहे त्याच्यामधून तुम्हाला गुरुप्राप्ती मिळणार आहे. गुरु रस्त्याने चालत असतात आणि बरोबर करून जाते कडा निघून, पण पूर्ण विचारूच शकत नाही. बाबा कुठे चालेल, मी थांबवत पण नाही. बाबा काय चालले पाटलांचे नुसतं आगाव काढून त्यांनी पाहिलं नव्हतं, हात मारली. पाटील त्यांनी गाडी वळवली मागं. त्याला म्हणतात भाव, त्यांना म्हणतात प्रेम. मागं वळवली गाडी, नुसतं बघितलं होतं. म्हणजे भाव मी कुणाचा? भावाचा, नाही कुणाच्या बापाचा. आणि तो आज योग त्यांचा विरोध आहे. बरेच वर्ष पाटलांना किंवा राजभर पाटील आजवर काय राजभर पाटील. तर आता आपण ही झालेली सेवा सद्गुरूंनी सोडूया. तुम्ही ध्यान साधना करायच्या सगळ्यांनी. ज्ञान साधना करा. ज्याला मंत्र उपदेश झालेलं नाही त्यांनी ओम गुरुदेव नमः शिवाय ही साधना करायची आहे. मात्र साधा मंत्र घ्या, ओम गुरुदेव नमः शिवाय. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करा, आंघोळ केल्यानंतर 5 मिनिटं बसा. त्या संसारामध्ये सिद्ध मंत्र तुम्हाला हवा असेल तर ओम गुरुदेव नमः शिवाय. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हा चक्रवर्ती आहे, भोळा आहे. तुम्हाला कुठं आशीर्वाद कसा देईल सांगता येणार नाही. तुझी आणलेली कामं सुद्धा तो उचलणार, करणार तो. अनुग्रह घ्यायला वेळ आहे, अनुग्रह घ्या, पण त्याला नीती आणि नियम आहेत, तत्व आहे अनुग्रहाची. सगळंच घ्या. तुमची इच्छा व्हायला पाहिजे तुम्हाला हा गुरु योग्य आहे का, तर करा. गुरु करा. या देहाला गुरु असायला पाहिजे, पण गुरु कसा असायला पाहिजे? आत्म कसं पाहिजे? आत्माच ईश्वर आहे हे खरं दाखवून देणार आहे. म्हणून त्याचं नाव सद्गुरू आहे. तो संपत नाही, उन्हात ठेवलं तरी वाळत नाही, पावसात टाकलं तरी तो भिजत नाहीये, आगीत टाकलं तरी तो जळत नाहीये, त्याला पकडायला गेलो तरी तो सापडत नाहीये. आणि तुमच्याच हृदयात आहे, तो तुम्हाला दिसत नाही. देव कुठे? देव तुमच्या जवळ काय
म्हणून तूच आहे तुझं पाशी, तर ही जागा चुकल्यास म्हणून चुकलेली जागा सद्गुरूकडून आपल्याला घ्यायची आहे, म्हणून गुरु. आणि ती चुकलेली जागा कोणची पाहिजे आपल्याला, ती दाखवून देण्यासाठी सद्गुरू हवा. मग चुकली केव्हा जागा, कधी चुकली, आईच्या उदरातून आपण बाहेर आलो, असुदात पडलो होतो, त्यावेळेला ती निघून गेली. केव्हा केव्हा म्हणायला लागलं, ते पाणी सोडून टाकलं ना अंगा पोराच्या, घाबरलं ती पिंड, म्हणजे केव्हा केव्हा दिलीस तू? अरे दिलेली वस्तू आहे किंवा नाही सांग काय गुरुपुत्र, अरे तुला दिली होती वस्तू ती कुठं आहे? देवाने विचारलं त्यावेळेला लबाडी केली, म्हणून कधीवर आपली लबाडी झालेली आहे, आपण मुलातच लबाडी केली ईश्वराची. तेव्हा म्हणून सांगितलं, आवाज दिला ना पहिलाच, किंकाळी फोडली. किंकाळी फोडल्याबरोबर तो मंत्र कसा होता, आतमध्ये कुंभक लावत नसलेला मंत्र होता. मग हंकाराने बाहेर पडला, आणि म्हणून ज्या आईच्या उदरात असणारी पूर्णपणे ती घाण त्या नाडीतली पूर्ण हंकारानं बाहेर काढून टाकली, आणि ते स्वरूप चुकलं, जे स्वरूप दिलं होतं ते चुकलं. आणि म्हणून म्हटले केव्हा, म्हणून ते स्वरूप आता परत गुरुकडून घ्यायचं, याच्यासाठी सद्गुरू असायला पाहिजे बा. आता कळलं? मग पहिला अक्षर त्यांचं आलं होतं बाहेर अहंकार, आतमध्ये फुगलेला नगारा बाहेर काढून टाकला, म्हणजे घाण निघून गेली सगळी. आणि दुसऱ्या अक्षराला सुरुवात केली, आणि त्या अक्षरावर 21,400 गणित चाललेले आपलं. किती गणित चालले? 21,007. त्या एका गणितावर चालले. म्हणून कबीर महाराज म्हणतात, अरे बैठे 12 चलते 18 सोते 32. ते गणित घ्या ना. हा चालताना किती चालतं? बसताना बैठे 12. आता तुम्ही बसलाय, तुमचं गणित किती चालले? 12. म्हणजे किती 12? आता पुढे चालताना 18 चालते, बैठे 12 चलते 18 सोते 32. आता झोपल्यानंतर आत्मशांत असते, मग 32 एवढे इतकं सांग गेलं. बरोबर? बघा, ही अशी गणिताची माहिती आहे. तुका म्हणे अमंत बोट लावेल तोची संत, या सगळ्यांना बोट लावणारा पैकी माणूस, त्याचं नाव आहे संत, त्याचं नाव आहे योगी, त्याचं नाव आहे संन्यासी, त्याचं नाव आहे गुरु. म्हणले गुरु केले कोटे कोटे बीज जसे एकामध्ये, कोट्याने गुरु केले, पण बीजातले बीजात एक पण नाही, आणि एकच कर पण बीजात नसत. आणि म्हणून गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मांगड. असा मांगड करणारा गुरु. ते शिष्याला सांगायला, हे मला सांग, अच्छा तिचं अर्ध शरीर मच्छीचं का झालं? ती त्यांनीच का वरली? आणि याच्यासाठी हे सगळं कळवून घेण्यासाठी आपल्याला तसा सद्गुरू हवा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वांनी साधना करा, साधना करा. आपल्या पतींचं दर्शन करा, पतींना हळकुंकू लावा, त्यांना पूजा निदान नाही पूजायला कळत तर पाया तरी पडा, सकाळी आपण त्याच्याबरोबर एवढं तरी काम करा. पती हा परमेश्वर आहे, आपला आळ पुरवणारा पती, आणि तुमची स्त्री असता देव म्हणजे पतीच आहे, आणि त्या पतीची तुम्ही सेवा करायची आहे. पण तो आपल्या तिथला असेल तर करा, तो बाहेर गेला असेल तर त्याचं करू नका, जाऊ दे त्याला तसा तिकडे जायचं. म्हणजे सर्व अशीच समोर येतो पडल्यात. पती हा परमेश्वर, परमेश्वराची आपण सेवा करायची बस. बाकी तुम्ही काय केलं? गुरुजींच्या सुद्धा पाया पडू नका, आमच्याकडे येऊ नका लवकर. मी इथंच बघतो की तिथं पाया पडायची, किती आशीर्वाद घेतला तुम्ही बघतो. चालेल, झालेली सेवा. गुरुचरणी आता चुकलं असेल क्षमा करा, बाबांचं काही चुकलं असेल क्षमा करा सर्वांनी, बरं का. आणि काही तुम्हाला काही कळत नसेल ते पण मला विचारा, मी सांगेन तुम्हाला. आणि तुम्हाला कधी भेटायचं ते पण सांगा, फोन करा, आशीर्वाद घ्या बाबांचा.